नांदेड पालिकेमध्ये काँग्रेस वंचित युती झाली आहे। काँग्रेसला 61 जागा, वंचितला 20 जागा मिळाल्यात। काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी या युतीची घोषणा केली आहे। यावेळेला जी चर्चा आम्ही केली ती वरिष्ठ पातळीवरून चर्चा झाली। त्यामध्ये मला त्या ठिकाणी नेमलं त्यांनी, परंतु शिक्कामोर्तब करण्याकरता स्वतः बाळासाहेब आंबेडकरजी आणि आमचे हर्षवर्धनजी सपकाळ साहेब जे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत यांनी एकमताने याला हिरवी झेंडी दिली आणि सर्वांना पुढे जाण्याकरता सांगितलं, एकजुटीनं ही निवडणूक लढा म्हणून सांगितलं। आम्ही तशा प्रकारची जबाबदारी, आमचे सन्माननीय सत्तारबाई आहेत, वंचित आघाडीचे अध्यक्ष आहेत शहराचे, या त्या ठिकाणचे सर्व नेते आहेत, यांची सगळ्यांची जबाबदारी आहे एकत्रितपणे सर्वांना या निवडणुकीमध्ये जिंकणं। आमचं जे मुख्य टार्गेट आहे भाजपला हरवणे आणि इथलं अशोक चव्हाणांचं जे काही वर्चस्व गेल्या अनेक वर्षापासून या नांदेड जिल्ह्याला बर्बाद करण्याचं काम अशोक चव्हाणांच्या माध्यमातून झालेलं आहे। मग ते त्या कोणत्याही पक्षात असो त्यांचे त्या वृत्तीनं झालेलं आहे आणि म्हणून ती वृत्ती संपूर्ण या विकासाचं राजकारण इथं व्हावं आणि त्या विकासाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडी भाजपला हरवण्यासाठी काँग्रेससोबत आम्ही युती केलेली आहे।